तर मिस्टरांनी ना रात्रभर गॅस चालू ठेवला होता आणि फायनली तो गॅस संपून गेला. काय करू राहिले आता गॅस आणि वरून रात्रभर का ग मम्मी. तरी मम्मी लवकर उठली होती म्हणून बरोबर मम्मीने पाहिलं घरात पूर्ण वास सुटला होता. आणि जर कोणी गाडी बिडी लावली असते मग मला आम्ही झोपायला गेलो तेव्हाच वास येत होता. मी मिस्टरांना वरून म्हणते वास कशाचा येतोय वास कशाचा येतोय रूम मध्ये. पण मला काही कळालंच नाही गॅसचा वास आहे. बरं 4:30 वाजता बंद केला रात्री मिस्टरांकडून म्हणजे ना विरासाठीच दूध घेतलं होतं आम्ही गरम करून. मिस्टरांनी दूध ठेवलं पातीलं गॅसवरती आणि वरून आहे ना मी पाहिलं ते गॅस म्हणजे पातीला बघितलं झाकून पण ठेवलं. पण मिस्टरांनी वरून फॅन बिन चालू करून दिलता गॅस दूध थंड होण्यासाठी ना फॅन चालू करून दिला. तो गॅस गेला विझून आणि मी बघितलंच नाही. म्हणजे मिस्टरांनीच घेतलेलं होतं पण मी पुन्हा झाकून ठेवलं दूध व्यवस्थित. मम्मी आली पाहते खाली मग बटन तर चालू आहे बाई कवास आवाज येतो थोडा होता होता. हा पण काहीच नाही हे केलं का नंतर चहा पाणी केला असतं ना. असाच वास सुटला होता पर सेम. तो कमी चालत होता मी बंद करून टाकला. कमी चालत होता ना आई काहीतरी झालं असतं. काय नसतं झालं दूध तरी तापलं असतं. असाच वास येत होता बाई सेम. किती वास सुटला आता सुद्धा है ना. लय वास सुटला दरवाजा उघडायला. बापरे केवढा वास सुटला. निम्मा गॅस थोडा गॅस होता त्याच्यात. नाही कमी चालत होता. मग मी ना मॅगी बनवली होती आणि मग मी टाकला बंद करून. मम्मी दिला म्हणलं आता गॅस संपला. विरू कशी पाहते विरू. मम्मीने सगळा वास सोडून दिला. असाच वास यायचा. मी वरून मिस्टरांना म्हणते तुम्ही गॅस सोडला. ते म्हणते नाही रे पण मी नाही सोडला नाही रे. पण कळ आता कोण कुठं आम्हाला गॅसचा वास येतोय असा काही कळालंच नाही. असाच डार्क स्मेल येत होता बाई पण वरच येत होता एवढा. पण लक्षातच नाही आलं ना गॅसचा येतोय म्हणून. असं कधी कधी गॅसचा वास वेगळा येतो ना हा जरा वेगळाच येतोय बाई. इकडं मळीचा वास पण येतो. स्कूटीवर घेऊन चालले काय. स्कूटीवर घेऊन गेले गाडी टाकी. विरा कोकलेट पाय कोकलेट काय म्हणते याला जेसीबी जेसीबी म्हणते आपण आम्ही कोकलेट का काहीतरी असं काहीतरी म्हणायचो लांब. पण नंद भाऊ चाललाय. मामा चालला बाई. नंदू मामा चालला बाई. तुला जायचं का जायचं घेऊन विरू 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 क्या चल रहा है. ते घे ना आता घे ती घेतल्याशिवाय नाही राहत बाईले रडत. हा आता आम्हाला फरच्या पुसायला आवडतं. लागण ना डोक्याला फरची पुशी ती. हा अच्छा अच्छा पुसायच्या. अगं बाई किती भारी फरची पुशी ती. येतं का असं फरच्या कोणाला पुसता. इकडे अयो अयो म्हणते ती. अयो लागलं विराला लागलं. अयो बैल तर हंबा. बैलगाड्या बघती विरा.
तर आमच्याकडे डबल गॅस टाकीचं कनेक्शन आहे, पण ते ट्रान्सफर केल्यामुळे ना ते अजून झालं नाही. कारण की माझं आधार पण अपडेट करायला वेळ लागला, कारण की आडनाव चेंज केलेलं नव्हतं माझं आत्तापर्यंत. तर मग पुन्हा ते आडनाव चेंज केलं आणि आधार अपडेट आत्ताशी झालं. तर मग आता कनेक्शन दिलेलं आहे, पण अजून पण आलेलं नाही आहे. तर मग त्याच्यामुळे एकच गॅस टाकी सध्या तो छोटासा. तर चालले आता अजून घ्यायचं, पण मग आधीचं ते भरलेले पैसे वाया जातील. तिथं पण जवळजवळ 5-6 हजार रुपये भरलेले वाटतं. तर त्यामुळं मग बरेच दिवस गेले त्या आधार कार्डामुळं. गॅस टाक्या भेटल्या नाही आम्हाला. देते आजीला देते बुबू आला बाई. बुबू ये बुबू ये. बोलो बुबूला. बोलो ते हानीचे पाय बुबूला बोलो म्हणलं का पाय उन्हाळ्यातले कडक ऊन पडणार राहते इकडं. आता परत कांदे पाण्यावर आले, सारखं पाणी भरायला लागतं. गावाला पण पाणी लावलेलं आहे आता. वास नाही गेलाय बापरे, वास आहे. म्हणजे हा आत्ताचा वास आहे, तो आधी राहिला होता चालू गॅस, तो पाठीच बंद केला होता. बापरे. हा छोटा गॅस आहे, पण यांच्यावर काय मम्मीने फक्त चाय वगैरे केलाय सकाळी, पण असं म्हणजे जास्त याच्यावर नाही काही बनवते. अरे दिसतंय का विरू? दूध तापलं असतं. नाही कमी चालत होता, मी टाकला होता बंद करून. हा ना, लई गॅस होता, अजून वास होते. पण म्हणजे एवढ्या गॅसचा एवढा वास होते, तेव्हा तो रात्रभर चालला म्हणजे किती चांगला असता ना. मी वरून आले असं दिवा बिवा चालू असला का मग भडका होतो वाटतं. आता इथं दिवा चालू आहे ना, म्हणजे आता नाही पण असं जास्त गॅस. पण इथं ना चान्सेस काही नाही, असं किती चालू राहिला ना, खिडक्या आहे ना जास्त, हवा जायला खूप जागा आहे. पूर्ण घर पण मोठं आहे, त्याच्यामुळे तो सगळा पांगून जातो. जेव्हा छोटी रूम असती ना आणि तेव्हा असं चालू राहिला मग लय रिस्की राहतं. नाही मला रात्रीचाच वास येत होता झोपायला जाताना. मी 2-3 वेळेस मिस्टरांना म्हणलं, पण मी गॅस नाही चेक केला, एवढंच झालं. नाही येत होता बाई वरती. मी वरून म्हणते विराचं डायपर बिपर तर नाही ना, म्हणलं शीचं वास कसा येतोय म्हणलं आज रूम मध्ये. मी वरून निम्या तुला डायपरच पाहत बसले, म्हणजे हाय का काय म्हणलं, एखादा चुकून राहिला का काय. खाली येऊन पाहायला पाहिजे होता गॅस चालू आहे का. मग गॅस सारखा वास वाटलाच नाही ना, वेगळा वास वाटतोय हा जरा. ह्या गॅसचा जरा वेगळाच वास येतोय टाकीचा. हा ना, संपतच येईल होती काय ती. आमच्या अजून 2 टाक्या आहेत, पण ते कनेक्शन अजून यायचंय. मला विराने मारलं मला. नाही मारलं तू. मग कोणी मारलं मला? गुत्या बाबा आला आता का मारायला? तू पण नडवती गो. नाही तुला कोणी मारलं? कोणी मारलं बाई? कोणी मारलं? तिथं मसाला चावला ना, तिथंच वरून बेडवर पडले तिथं लागलं. असं गालाला काळा दिसतंय ना, असं गालाला काळा दिसतंय तिथं. दाखवा ना मीरा, कुठं पडली होती तू? आता रुसली आजीवर. तू काय खायचंय? काय हा मी हेच म्हणतो ते फापडा हेच म्हणतो ते विराला. द्या ना डायरेक्ट, ती बरोबर खाईल. असं तोडून ती निम्मी खाली फेकत होती, तिच्या हातात अर्धा तोडून. हा जाऊ दे, तोडू दे. हा फापडा कशी खाती. तुला आवडलं तरच आणायचे. आवडला कशी बघ. हा पापडीच असते, बेसन पिठाच असतं, फक्त ते आहे ना